बघा मंडळी, आज आमच्या घरात काय आहे, सगळा पसारा. मारी टोपी काय खरं नाही. बघा तिकडचा अजून समीक्षाने साफसफाई करत आणलं आहे. आता साफसफाई केलीच पाहिजे मंडळी, कारण ना आता दिवाळी आली जवळजवळ आठवड्याभरावर. आज 10 तारीख आहे आणि 20 तारखेला पहिली अंघोळ आहे. म्हणजे 17 तारखेपासून दिवाळी, मला वाटतं 18 तारखेपासून बसूबारस वगैरे असं सण चालू होत आहेत. चालू आता काय किती दिवस कमी राहिले, म्हणजे 10 दिवस. त्या 10 दिवसामध्ये आता काय दिवाळीचे पदार्थ बनवा, हे बनवा, ते बनवा, पण त्याच्या आधी आपलं घर स्वच्छ झालं पाहिजे ना. ते आता घराची साफसफाई चालली आहे इकडे. समीक्षा सकाळपासून त्यात गुंतलेली आहे. तनू पण आता साफ करायला मदत करतोय. बघा सगळे दरवाजे वगैरे पुसून घेतोय. झालं आता तुम्ही आपण साफसफाई किती केली ना मंडळी, तर दुसऱ्या दिवशी ना तेवढंच सामान परत तेवढाच पसारा तयार होतो घरात. एक फॉर्मॅलिटी आपण बरोबर. दिवाळीच्या आधी जरा साफसफाई झालीच पाहिजे. केलं आहे आता, बाकीचं थोडं थोडं होत. आता हे आज घरातलं तर मोठं सगळं साफ केलं. आता बघा तनूच्या नादाने गट्टू पण करायला लागला. आता सकाळपासून कोणी करत नव्हतं. चला ठीक आहे. तर मंडळी झालेलं आहे आता, जेवण वगैरे झालेलं आहे. आपली दिवसभराची साफसफाई पण झालेली आहे. आता बसलो आहे असंच, जेवण वगैरे बसलो. अंतरून घालायची तयारी, आता झोपायची तयारी. आज दिवसभर आराम नाही केला आहे मंडळी. मी नव्हतो साफसफाई करत, समीक्षाच करत होती. पण अजिबात पाठ टेकवायला वेळ नाही भेटला. तर आता झोपायची इच्छा झाली आहे. आता झोपायचं आणि परत उद्या उठायचं, परत दूध टाकायचं. सगळ्या याच गोष्टी चालू राहतात. आणि चला म्हणजे आता काय सध्या महाराष्ट्रात काय चाललं आहे. महाराष्ट्राच्या वातावरणात ऊन मस्त आहे, ऊन चाललं आहे, छान वातावरण आहे. पण काय मंडळी काय सरकारमधले मंत्री, आमदार तर सोडा, सरकारमधले आमदार तर सोडा, पण जबाबदार पदावर असणारे मंत्री काय वक्तव्य करतात बघा ना. म्हणतात लोकांना कर्जाची सवयच झाली आहे आणि आम्ही निवडून येण्यासाठी असे आश्वासनं देतच असतो. काय चाललंय आणि काय नाही. असो, जे योग्य वाटते ते लोक करतायत. आपण फक्त बघत राहायचं आणि पुढे चालत राहायचं. तर चला तुर्तास तरी मंडळी या विषयावर आता इथेच थांबतो. पुन्हा भेटतो उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.